गरम मसाला, मालवणी मसाला विथ होममेड गरम मसाला। आपले सगळ्यांचे लाडके मराठी कलाकार सन्माननीय भाऊ साहेब, तरुण तळमदार युवा नेतृत्व अशा आपल्या उमेदवार, ठाकरे सेनेचे उमेदवार सन्माननीय राजोताई पाटील या ठिकाणी आलेले आहेत। जोरदार टाळ्यांचं स्वागत करावं। शाखा प्रमुख सन्माननीय राजेशजी कदम साहेब, उपस्थित सर्व बंधू भगिनी, थोड्या वेळात खेळ रंगात आलेला आणि भाऊ कदम आपल्याला ऐकायचं आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे। मी आपल्याला विनंती करतोय, परमार्थ साधायला आलोय श्री सत्यनारायणच्या पूजेप्रसंगी। परमार्थ साधला, थोडासा स्वार्थ देखील साधणार आहे। तो स्वार्थ हा माझ्या वैयक्तिक जीवनासाठी नाही आहे, तो आपल्या सगळ्यांसाठी आहे, मराठी माणसांसाठी आहे आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे। तो स्वार्थ एवढाच आहे, आपण गेले अनेक दिवस वाट पाहत होतो की कधीतरी उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र येतील आणि ती वेळ नक्की ज्यावेळेला आली त्याला कारण देखील आले काय, कारण या ठिकाणी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायचं काम आणि गुजरातला नेण्याचं काम केलं। मुंबईचे अनेक चांगले भाग हे अदानीच्या घशात करण्याचं काम केलं आणि मुंबईचं मराठी माणसाचं अस्तित्व हे संपवण्यासाठी काही लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणूनच उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र येऊन ठाकरे सेना या ठिकाणी एकत्र आली। मी आपल्याला विनंती करतो, या निमित्तानं 15 तारखेला निवडणूक आहे। 15 तारखेला ठाकरे सेनेच्या आपला तरुण तळमदार उमेदवार सन्माननीय संजयभाऊ पाटील खासदार यांच्या सुकन्या, युवा सेनेच्या कोर कमिटीच्या सदस्य आदित्य साहेबांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा सेनेचं काम पाहतात सन्माननीय राजोताई संजय पाटील ते आपल्या समोर आलेले आहेत। 15 तारखेला आपल्याला विनंती करतो, मनाला बघायची, परमार्थ साधायला थोडासा स्वार्थ साधणार, तो स्वार्थ या मुंबईच्या भल्यासाठी, स्वार्थ महाराष्ट्राच्या हितासाठी आणि स्वार्थ आपल्या सगळ्यांच्या कामासाठी एवढंच आहे की 15 तारखेला आपण या ठिकाणी मशालीचं बटन दाबून भरघोस मतांनी राजोताई संजय पाटीलांना विजयी करावं। मला माहिती आहे की 4 वेळेला मला आपण निवडून दिलं, नगरसेवक म्हणून आमदार बनवलं, पण या ठिकाणी